सर्वप्रथम आपण जी टेस्ट घेतली ही आपली क्लास टेस्ट होती आणि या क्लास टेस्ट मध्ये आपला जो आपण टॉपिक कव्हर केला तो म्हणजे एथिक्स अँड ह्यूमन इंटरफेस हा आपण टॉपिक कव्हर केला आणि दुसरा म्हणजे ह्यूमन व्हॅल्यूज हा पण आपण टॉपिक त्यामध्ये कव्हर केला। मित्रांनो, या दोन्ही टॉपिकच्या संदर्भात जेव्हा आपण ही टेस्ट घेतली तर अगदी सुरुवातीलाच काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासूयात किंवा लक्षात ठेवूयात। या टेस्टमध्ये तुम्ही काय उत्तर लिहिलंय, तुम्ही काय कॉन्टेंट त्यामध्ये लिहिलेलं आहे हे आत्ताच्या या घडीला फारसं महत्त्वाचं नाही। आत्ताच्या या घडीला काय आहे महत्त्वाचं तर ते म्हणजे की आपण तो प्रयत्न केला, नंबर 1। नंबर 2, तो प्रयत्न केल्यामुळे काय झालं माहितीये, तुम्ही ऑलरेडी जीएसचा अभ्यास करताय, तुम्ही ऑलरेडी तुमच्या ऑप्शनलचा अभ्यास करताय, पण तुम्हाला पहिल्यांदाच आता एक वेगळा व्यक्ती किंवा एक वेगळी बाब, वेगळा विषय त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेता आला। कारण काय होतं, जेव्हा आपण लेक्चर करतो तेव्हा लेक्चर करत असताना आपण जनरली तिथे आपण गुणग्राहक असतो। म्हणजे काय की आपण स्वीकारतोय, जसे शिक्षक सांगतायत तसं आपल्याला ते स्वीकारतोय, समजतं सुद्धा, लक्षात पण राहतं। पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये प्रश्न लिहितो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला तो विषय समजलाय का याची प्रचिती येते किंवा ते लक्षात येतं की समजलाय का नाही समजलाय, त्या विषयावर आपली पकड आहे का नाहीये। कारण प्रश्न जे असतात हे प्रश्न बघा, आपण सॉक्रेटिसचा अभ्यास केलाय। सॉक्रेटिस काय म्हणतात की ज्ञानाची सुरुवात किंवा ज्ञानाचा स्रोत हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामधूनच आपण त्या आपल्या ज्ञानाकडे गेलं पाहिजे। मग प्रश्न लिहित असताना अगोदर तो प्रश्न काय करतोय आपल्याला, तर तो आपल्याला उद्युक्त करतोय एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्यासाठी। हे पहिलं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या। आता आपण काही मुद्दे बघूयात की ज्याच्या आधारावरती आपण या प्रश्नांना कसं टॅकल करू शकतो, कसं डील करू शकतो हे आपण त्यातून शिकूयात। माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, तुमचा कॉन्टेंट काय आहे हे फार महत्वाचं नाहीये या घडीला। माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही तो एक परिप्रेक्ष्य, तो एक दृष्टिकोन, तो एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करा। मग उत्तर लिहित असताना ऑप्शनल पेक्षा किंवा तुमच्या जीएस पेक्षा इथे वेगळ्यापणाने कसं लिहायचंय आपण ते पाहूया, त्याचा प्रयत्न करूयात। पण सुरुवातीला तुम्हाला काही जनरल सूचना देतो, काही महत्वाच्या सूचना त्या लक्षात घ्या, ठीक आहे। आता यामध्ये पहिला मुद्दा काय आहे, एथिक्स मध्ये या पेपरमध्ये सगळ्यात जर काही महत्वाचं असेल तर खरं तर ते सर्वच ठिकाणी महत्वाचं आहे, पण तरीही त्यातल्या त्यात अधिक महत्वाचं आहे तो म्हणजे प्रश्न समजणं। सो प्रश्नाचे आकलन तुम्ही जेवढं व्यवस्थित करून घ्याल तेवढं तुमचं उत्तर व्यवस्थित येणार आहे। प्रश्नाचं आकलन करून घ्या, आकलन कळणं फार गरजेचं आहे। मग प्रश्नाचं आकलन करण्यासाठी आपल्याला प्रश्नाची फोड करावी लागेल, त्याचं डिसेक्शन करावं लागेल। चिरफाड हा शब्द नको वापरायला म्हणून मी फोड वापरला, तर फोड करा, त्याचं डिसेक्शन करा, त्याला तुकड्या तुकड्यामध्ये डिवाइड करा आणि तुकड्या तुकड्यामध्ये डिवाइड केल्यानंतर मग एक बऱ्यापैकी अंदाज येईल की अरे या प्रश्नामध्ये नक्की किती उपप्रश्न इन्व्हॉल्ड आहेत। मग ते तपासण्याचा प्रयत्न करा की याच्यामध्ये किती उपप्रश्न इन्व्हॉल्ड आहेत, किती उपप्रश्न आपल्याला लिहायचे आहेत, 1, 2, 3 याचे उदाहरणं मी तुम्हाला पुढे देईन। मुद्दामून तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत सुद्धा, ते सुद्धा। आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यातल्या ज्या महत्वाचे जे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स, ते कीवर्ड कोणते आहेत त्याचा विचार करा। बघा त्यात कीवर्ड कुठला आहे, कुठला कीवर्ड अधिक महत्वाचा आहे, प्रश्न कशावरती फोकस आहे हे पण लक्षात घ्या। मग तो कधी कळेल, त्याचा जो फोकस आहे तो कसा कळतो, जनरली त्याचा फोकस कळण्यासाठी आपल्याला कीवर्डची मदत होते, म्हणून कीवर्ड्स जे आहेत ना ते सुद्धा उपयोगात आणा, ठीक आहे। तर ते करायचं आहे। म्हणून प्रश्नाच्या आकलनावरती मी सर्वात जास्त भर देईन। एक दुसरं
त्याचबरोबर प्रश्नाच्या आकलनासाठी आणखी एक काम करा, ते म्हणजे त्याच्याकडे क्रिटिकली बघा. क्रिटिकली म्हणजे काय हो, चिकित्सक पद्धतीने त्याकडे तुम्ही पहा. म्हणजे प्रश्नाला अगदी सरळपणे घेऊ नका, त्याचा सरळ अर्थ काढू नका. जनरली एखादा प्रश्न तुम्हाला विचारलाय तर याचा अर्थ असा आहे की त्याला काहीतरी त्यातून अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे? तुमचं ज्ञान, तुम्हाला तो मुद्दा किती चांगला कळलाय, तुम्ही विचार कशा पद्धतीने करता, तुम्हाला थोडंसं ट्विस्ट करून एखादा कंडिशन दिली किंवा क्वेश्चन दिला तर तुम्ही त्याला डील कसं करता, हे सगळे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावे लागतात किंवा माहिती असावे लागतात. आणि म्हणून काय होतं की जर तुम्ही प्रश्नाला अगदी सहजपणे सरळपणे जर घेत असाल तर काही प्रश्न असतात तसे अगदी सरळ सरळ सांगितलं. जसं आता आपण एक क्वेश्चन विचारलेला आहे. कोणता क्वेश्चन आहे तो, की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की डिस्कस द डिफरन्स बिटवीन एथिक्स अँड मोरॅलिटी, नाही का, नीतिमीमांसा आणि नैतिकता याच्यामध्ये फरक सांगा. ठीक आहे, तो प्रश्न कसा आहे, सरळ आहे. पण जेव्हा तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारलेला आहे बघा पुढे, की ज्याच्यामध्ये चारू आणि दीक्षा यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर मग चारू आणि दीक्षा याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय याच्यापेक्षा त्याच्याकडे क्रिटिकली बघा की जे विचारलंय तसंच असतं का, याच्या पाठीमागे आपण त्या परीक्षकाला सुद्धा प्रतिप्रश्न विचारू शकतो, तोही विचार करा आणि मग त्याच्यानुसार उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर हे चिकित्सक विचार जो आहे तो सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहे. उत्तर हे फार नंतर येतं. अहो, जेव्हा तुम्हाला प्रश्नच कळला नाही उत्तर काय लिहिणार? म्हणून प्रश्नावरती सर्वात जास्त काम करा. सॉक्रेटिसनं आपल्याला तेच सांगितलंय, प्रश्न विचारा आणि प्रश्नाच्या माध्यमातूनच आपोआप तुम्हाला उत्तर सापडतील. हे या प्रकारे तुम्ही किमान काही याच्यामध्ये मुद्दे लक्षात घेऊ शकता. दुसरी गोष्ट, एथिक्स मध्ये आणखी एक बाब तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि ती म्हणजे काय, की प्रश्न जो आहे ना तो प्रश्न अगदी सरळ विचारले जात नाही. प्रश्नाला नेहमी काही असतात, नाही असं नाही, पण प्रश्नाला नेहमी ना एक कॉन्टेक्स्ट असतो, कॉन्टेक्स्ट. म्हणून प्रश्न जो असतो बघा, त्या प्रश्नाचे दोन भाग पडतात एथिक्स मधल्या. त्याचा जो पहिला भाग आहे तो काय आहे, तर त्याचा संदर्भ हा पहिला भाग असतो, किंवा दुसरा भाग असेल काही हरकत नाही, पण प्रश्नामध्ये तुमचा संदर्भ हा एक भाग असतो आणि खरा प्रश्न जो आहे तो त्याचा दुसरा भाग असतो, ज्याच्यामध्ये तुमच्याकडून तुमचं मत त्यांना अपेक्षित असतं, ज्याच्यामध्ये तुमच्याकडून त्यांना तुमची क्रिटिकल थिंकिंग अपेक्षित असते, बरं का. त्यामुळे जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये पहिला भाग येतो संदर्भ आणि दुसरा भाग येतो तो म्हणजे प्रत्यक्ष प्रश्न. प्रत्यक्ष जे विचारलेलं आहे ते दुसरं येतं. अगदी केस स्टडी मध्ये तर हे तंतोतंत लागू आहे. केस स्टडी मध्ये भला मोठा रेफरन्स देतात. तुम्ही बघा क्वेश्चन किती मोठा असतो, 1 पानाचा 1.5 पानाचा क्वेश्चन असतो. एवढा मोठा क्वेश्चन कधीच नसतो. जो असतो तो त्याचा कॉन्टेक्स्ट असतो, तो संदर्भ आहे. का संदर्भ त्यांना एवढा द्यावा लागतो? कारण जे पुढे प्रश्न त्यांनी फॉर्म्युलेट केलेले आहेत, जे प्रश्न तुम्हाला ज्यांनी विचारलेले आहेत ना मित्रांनो, ते प्रश्न जर त्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट बदलला ना त्याचं उत्तर बदलू शकतं. आणि ही भीती त्या परीक्षकाला असते. म्हणून तो काय करतो, तुम्हाला अगोदर सविस्तर सगळी स्टोरी सांगतो आणि सविस्तर सगळी स्टोरी सांगून मग तो तुम्हाला प्रश्न विचारतो. का? कारण त्याच्याशिवाय त्या प्रश्नामधून जे उत्तर अपेक्षित आहे ना ते सर्वांचं बऱ्यापैकी एकसारखं येऊ शकत नाही. मात्र ते आलं पाहिजे, कारण आपली परीक्षा आहे, त्यात उत्तर तपासायचं आहे. आणि एथिक्स हा असा पेपर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला वेगवेगळे आयाम जोडले की त्याची उत्तर बदलत जातात आणि म्हणून त्यांना कॉन्टेक्स्ट द्यावा लागतो. तो कॉन्टेक्स्ट म्हणून मोठा असतो कारण तुम्हाला तो सविस्तरपणे तुमच्या समोर मांडलेला असतो. येते लक्षात? तर ते आपल्याला
इथे समजून घ्यायचंय. सो हा दुसरा भाग आहे. तो म्हणजे काय की संदर्भ आणि प्रत्यक्ष प्रश्न. तिसरा मुद्दा एथिक्सचा या उत्तर लिहित असताना आपण इथे करायचं आहे तो म्हणजे तुमची वैयक्तिक मतं यांना फार महत्व आहे. वैयक्तिक मतं. सो वैयक्तिक मते तुम्ही नक्की द्या. नक्की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहिलं पाहिजे. वैयक्तिक मते हे दोन प्रकारे तुम्ही देऊ शकता. एक ते म्हणजे तुमची काही वैयक्तिक आयुष्यातली काही उदाहरणे आणि त्याचबरोबर त्या उदाहरणांच्या सोबतच तुम्हाला काय वाटतं ते तुमचं विश्लेषण हे नक्की द्या. आता आपण जीएसच्या इतर पेपरमध्ये आणि ऑप्शनल मध्ये सुद्धा एक प्रश्न तुम्ही पाहिला असेल, कॉमेंट. डू यू ॲग्री, व्हॉट इज युअर ओपिनियन, असं. तिथे आपण काय म्हटलंय, तिथे सुद्धा तुम्हाला तुमचं मतच मांडायचं आहे. या तिन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं. पण आपण तिथे काय म्हटलं तुम्हाला की अहो तुमचं मत म्हणजे हे तुमचं कधीच नसतं. ते कुणाचं आहे, अहो ते विचारवंतांचं आहे, ते तज्ज्ञांचं आहे. ते मग हे कुठून मिळतं आपल्याला. जर समजा तुम्हाला गोमांस बंदी याच्यावरती काही विचारलं कुठे जीएस मध्ये ऑप्शनल मध्ये कुठे, तर त्याच्यावर तुमचं मत काय आहे, हे आपलं मत काय असतं. आपण द हिंदू मध्ये वाचतो, लोकसत्तामध्ये वाचतो, सकाळमध्ये वाचतो, एक्सप्रेस मध्ये वाचतो आणि तिथे काहीतरी एखाद्या तज्ज्ञाने लिहिलेलं असतं. त्या लेख वाचून आपण सुद्धा अरे हो मला पण पटतंय बरं का, यासारखंच असलं पाहिजे. मग तुम्हाला पटलं का नाही त्यांचं मत, तर तेच तुमचं मत बनतं. मित्रांनो तेच तुम्ही लिहायचंय. पण तुमचं मत जे आहे, जेव्हा की आपण तुमच्या वयाचा तुमच्या अनुभवाचा विचार जर केला तर अजून आपल्याला तेवढं ताकदीचं मत तयार करता येत नाही. तेवढं वैज्ञानिक पद्धतीने आपलं मत मांडता येत नाही. तेवढंच फॅक्च्युअली करेक्ट स्वरूपाचं लॉजिकल मत मांडता येत नाही. म्हणून तुम्हाला आमचं सजेशन असतं की तुम्ही तज्ज्ञांची मतं हीच तुमची मतं म्हणून त्या ठिकाणी मांडा. का, तो सेफेस्ट वे आहे, तो सेफेस्ट आहे. मग एथिक्स मध्ये सुद्धा जर आपण तो प्रश्न विचारलाय होमोसेक्शुअलिटी बद्दल, लक्षात घ्या, तर तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे. पण आपलं मत मांडत असताना ते कसं असावं, आता म्हणल्याप्रमाणे ते कोणातरी एखाद्या तज्ज्ञाच्या कोणातरी एखाद्या विचारवंताच्या संदर्भात त्यांचं आपण लिखाण वाचलं तर तिथून आपल्याला जे कळलं, अरे नाही हे अमर्त्य सेन जसं म्हणतात ना, खरं तसंच असायला पाहिजे, किंवा भानुप्रताप मेहता जसं म्हणतायत ना, अरे तसंच असायला पाहिजे, किंवा ते जे मुस्तफा आहेत जे राज्यघटनेच्या संदर्भात सतत लिहित असतात तत्वज्ञानात्मक स्वरूपात, तसं अरे हा हे असं असायला पाहिजे. किंवा अगदी गिरीश कुबेर सर सुद्धा लिहितात स्पष्टपणे, पण त्याला आर्ग्युमेंटला काय असतं, जोड असते, तथ्यांची जोड असते, आधार असतो. मग त्यांचं मत घ्या, काही हरकत नाहीये. मग त्या पद्धतीने तुम्ही काय करा, इथे लिहा, येते लक्षात. आणि म्हणून काय आहे की वैयक्तिक मत मांडलं पाहिजे, इथे मत मांडायचं आहे. ओके. सो पहिला मुद्दा प्रश्नाचं आकलन, दुसरं प्रश्नाची फोड कशी असते, आणि तिसरं ओके, आणि संदर्भामध्ये फार गुरफटून जायचं नाही, संदर्भालाच त्या ठिकाणी स्पष्ट करत बसायचं नाही. आपल्या याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी बद्दलचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी म्हणजे काय, ते कसे असते, काय कारण आहेत, याला फार महत्व नाहीये, कारण प्रश्न वेगळाच होता. तुम्ही इथून सुरुवात करायची आहे. मग इथे तो मुद्दा आहे. मग वैयक्तिक मतं हे आपल्याला तिथे द्यायचं आहे. आणि उदाहरणं काय असतं, उदाहरणं आपल्याला भरपूर देता आली पाहिजेत. आणि म्हणून चौथा मुद्दा आहे, बरीचशी उदाहरणं पण त्या ठिकाणी द्या. ओके. उदाहरणे वैयक्तिक तर मी सांगितली तुम्हाला, काही उदाहरणं जे आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती असतात तशी. होमोसेक्शुअलिटीचं उदाहरण घेतलं आपण तर सुप्रीम कोर्टाची जी वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं आहेत, सुप्रीम कोर्टाची वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, निरीक्षणं आहेत, त्या निरीक्षणांना तुम्ही इथे उदाहरण म्हणून देऊ शकता, काही अडचण नाहीये. ओके. मग आपण ते बघूयात. आता हे इथपर्यंत समजतंय, कशा प्रकारे टॅकल करायचंय, कसं टॅकल करायचंय, तो एवढं सोपं करून सांगतोय तुम्हाला की उत्तर लिहित असताना अगोदर प्रश्नाचं आकलन करणं गरजेचं आहे.
दुसरं, प्रश्नाचे 2 संदर्भ असतात हे पहा. वैयक्तिक मतांना महत्व आहे, उदाहरणं सुद्धा तुम्ही देऊ शकता, द्यावीच खरं तर, द्यावीच एक. आणि एक आणखी एक मुद्दा, जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांचे पासिंग रेफरन्स द्यायला विसरू नका. 5वा मुद्दा काय, विचारवंतांची जे संकल्पना आहेत, त्यांची जी मतं आहेत, त्यांचे फक्त पासिंग रेफरन्स, जाता जाता तो शब्द वापरून जायचा. परीक्षकाला ते ऑटोमॅटिक कळतं की अरे हे तर अरिस्टॉटल बद्दल बोलतोय, हा तर प्लेटो बद्दल बोलतोय, अफलातून आहे का नाही, हा तर सॉक्रेटिस बद्दल बोलतोय, अजून पुढचे येणार आहेत कांट बद्दल बोलतोय. सुखवाद म्हणलं की अरे हा त्या बेंथम कडे गेला, हा लगेच कळतं त्यांना. त्यामुळे तशा प्रकारचे रेफरन्सेस सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये सहजपणे देता यावेत, आपल्या वाक्यामध्ये त्याची रचना करता यावी. पण हे लक्षात घ्या, हे पी हळद आणि हो गोरी हा तसा प्रकार नाहीये. याच्यासाठी काय आहे, हे आपण सदैव काय करावं, आपल्या डेस्कच्या समोर एथिक्सचे प्रश्न लिहित असताना तिथे लिहून ठेवावं. आणि प्रश्न लिहिण्याच्या अगोदर, उत्तर लिहिण्याच्या अगोदर प्रश्न वाचला की लगेच तिथे बघावं, अच्छा सरांनी सांगितलंय, माझ्या की टर्म कुठल्या आहे त्यातल्या, कीवर्ड कुठला आहे, संदर्भ कुठला आहे, हा एवढा मोठा संदर्भ आहे, ठीक आहे कट, फक्त उत्तर मला प्रश्नाचं लिहायचं. बरं हे पुढचं काय आहे, हे अशाचे फोड आहे, हे फोड करावे, हे ठेवा समोर. आणि हे हळूहळू काय होईल, सुरुवातीला तुम्हाला बराच वेळ लागेल, पण हळू 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 लिहून 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 मात्र काय होईल, ह्याची प्रोसेस ऑटोमॅटिक होईल. आणि ती ऑटोमॅटिक झाली की झालं, पटापटा पटापट आपण लगेच त्याला एका सेकंदात तर जिकडे तिकडे आपण करून त्याला लगेच उत्तराला सुरुवात करू शकतो. गेटिंग? आता आपण काही उदाहरणं बघूयात म्हणजे तुम्हाला ते कळेल. सो आता हा आपला पेपर पाहूया. बघा, GS4 एथिक्स क्लास टेस्ट 1, टोटल मार्क्स 80 आहेत, ड्युरेशन 3 तास होता, आपण भरपूर वेळ घेतलेला आहे. आता हा पहिला प्रश्न बघा, ज्याच्यामध्ये सरळ सरळ तो प्रश्न तुम्हाला काय विचारतोय, इथे काही फार टेन्शन नाही आपल्याला. एथिक्स आणि मोरॅलिटी बद्दल तुम्हाला डिफरन्शिएट करायला विचारलेला आहे. नीतिमीमांसा आणि नैतिकता या दोघांमध्ये फरक काय आहे तो सांगा असं म्हटलेलं आहे. बर, आता आपण जी आत्ता चर्चा केली त्या चर्चेनुसार इथे बघा, प्रश्नाचे आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा उकल करायची. बघा, फोड करणार आहोत, उपप्रश्न काय आहेत का ते बघणार आहोत, कीवर्ड्स काय आहेत त्याच्याकडे चिकित्सकपणे त्याकडे बघायचंय. आपण पहिलंच काम करूया, संदर्भ काही आहे का, प्रत्यक्ष प्रश्न कोणता आहे, पहा. आता याच्यामध्ये जर फोड करायची म्हटलं, पहिले फोड काय करणार, प्रश्न आहे डिफरन्शिएट बद्दल, म्हणजे फरक सांगा. हा पहिला मुद्दा लिहा, आपल्याला माहिती असावा. बरं, कशा दरम्यान, तर एथिक्स आणि मोरॅलिटी दरम्यान आपल्याला ते डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे, म्हणजे आपण फोड केली, फार सोपा प्रश्न आहे, फोड करायला काही फार अवघड नाहीये. दुसरा, आपण म्हणलं कीवर्ड शोधा. अरे एथिक्स हा पहिला कीवर्ड आहे आणि मोरॅलिटी हा दुसरा कीवर्ड आहे. ओके, चला, म्हणजे मी माझ्या उत्तरामध्ये या एथिक्स आणि मोरॅलिटी या 2 कीवर्ड्सना सर्वाधिक महत्व देणार आहे. ते काय आहे त्याची व्याख्या करणार आहे, त्याचा अर्थ स्पष्ट करणार आहे. तर हे आपलं समजलं. आता तिसरा मुद्दा, याच्यामध्ये काही उपप्रश्न आहेत का, नाहीये, सरळ सरळ प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे, चला उपप्रश्न नाहीये. चौथा मुद्दा, याच्याकडे आपण क्रिटिकली काय विचार करूयात का, क्रिटिकली आपण विचार केला पाहिजे. येस, आता प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलंय की फक्त याच्यामधला फरक सांगा, पण दोघांमध्ये नेहमी फरकच असतो का, काही साम्य पण असेलच. मग आपण ते लिहू शकतो का याच्यात, लिहू शकतो. कुठे, आता प्रश्नामध्ये तर सरळ विचारलंय की डिफरन्शिएशन, त्यामुळे मी त्याच्या उत्तरामध्ये मेन बॉडीमध्ये तर मी नाही लिहिणार, मी नाही लिहू शकत. पण मग मी हे माझा जे एक त्याच्यावरची जी वेगळी नजर आहे, चिकित्सक जो विचार आहे माझा, तो मी कन्क्लुजन मध्ये लिहितो. मी कन्क्लुजन मध्ये लिहीन की नाही फक्त डिफरन्स नसतो, दोघांमध्ये साम्य सुद्धा असतं. मी एक उदाहरण देईन, त्याचा उपयोग करता येईल. कळलं तुम्हाला? म्हणजे काय, तुम्हाला मी त्या ठिकाणी त्याचे हे दिले, क्रायटेरिया दिलेच, तुम्हाला एक त्याचा मंत्र दिलाय, स्टेजेस दिलेत. फक्त तुम्ही तेवढं जरी तुमच्या डोक्यात लक्षात ठेवलं ना, तरी सुद्धा आपलं उत्तर बघा, फोड करता आली, उपप्रश्न नाहीयेत, कीवर्ड 2 आहेत,
एथिक्स आणि मोरॅलिटी. क्रिटिकली विचार केला, हो मला कन्क्लुजन सापडलं, व्हेरी गुड. चला बरं, प्रश्नामध्ये संदर्भ आहे का? नाहीये, थेट प्रश्न विचारलेला आहे. चला मग आता हे उत्तर लिहित असताना मला काही विचारवंतांचे पासिंग रेफरन्सेस देता येतात का? एथिक्स आणि मोरॅलिटी बद्दल काही एखाद्या विचारवंताचं कोट माझ्याकडे आहे का? अरे जर ते असेल तर मग आणखीच छान होईल, आहे की नाही? मग तर आपल्या दोघांमधलं उत्तर प्रभावीपणे मांडता येईल. व्हेरी गुड. पण नसेल तर इट्स ओके, काही हरकत नाही. जेव्हा दोघांचा मी डिफरन्स सांगेन तेव्हा मी कुठेतरी एखादा पासिंग रेफरन्स देतो, असंही चालू शकतं. त्याचबरोबर काही वैयक्तिक मतं, उदाहरणं तर मी नक्कीच देणार आहे. झालं. आपलं बऱ्यापैकी उत्तर आपल्याला सापडलं की काय करायचंय काय नाही करायचंय. मी स्केलेटन तुम्हाला सांगतोय, कंटेंट, मेन बॉडी, माउस ते नंतर बघूयात ना. अगोदर हे तरी शिकून घ्या, डील कसं करायचंय. कंटेंट कडे आपण जाणारच आहे आणि म्हणून तर आपण सुरुवातीला काय सांगतो तुम्हाला, अरे बघून लिहा, काही अडचण नाही, बघून लिहा. का? कारण कंटेंट मित्रांनो अविरत गोळा होत जातो. पण एकदा स्केलेटन बनवायला शिकलो आपण, एकदा त्याचं स्ट्रक्चर बनवायला शिकलो आपण, त्याला डील कसं करायचं हे शिकलो ना की मग सोपं आहे पुढचं. ते दुसऱ्याकडे जाऊया. बघा इथे बघा, व्हॉट डू यू, इथे मी अगोदर याला हे करतो. आपण करूया चर्चा, ज्याच्यामध्ये प्रश्नांची आपण चर्चा करूयातच. पण पहिला मला तुम्हाला ते डील कसं करायचं हे सांगायचंय. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एथिक्स? डू यू थिंक that the study of ethics is to make you more virtuous, less virtuous, or to have no effect on your moral character? ओके, आता हा प्रश्न आहे, याला डील कसं करायचं? तर सरांनी सांगितलं पहिले याची फोड करा. बरं, फोड करायची तर काय, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एथिक्स. चला इथपर्यंत हा एक मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये विचारलंय अंडरस्टँड बाय एथिक्स. ओके, पुढे विचारलंय डू यू थिंक. चला हा डू यू थिंकचा दुसरा, दॅट द स्टडी ऑफ एथिक्स इज टू मेक यू मोर व्हर्च्युअस, लेस व्हर्च्युअस, ऑर टू हॅव नो इफेक्ट ऑन युअर मोरल कॅरेक्टर. मग तिसरा भाग पडतोय याचा की तो म्हणजे ऍक्च्युअल ज्याच्याबद्दल विचारलंय ते, की नीतिमीमांसेमुळे आपण अधिक नैतिक बनतो का, आपलं चारित्र्य हे अधिक नैतिक बनतं का. तर हा त्यातला काय आहे, या प्रश्नाचा तिसरा भाग आहे. बरं चला, सरांनी पुढचं एक सांगितलं होतं कीवर्ड्स. कीवर्ड सांगितले होते, यात कीवर्ड कोणकोणते आहेत बघूयात. पहिला कीवर्ड आहे एथिक्सचा, हा पहिला कीवर्ड आहे. दुसरा कीवर्ड आहे स्टडी ऑफ एथिक्स. ओके, डू यू थिंक दॅट द स्टडी ऑफ एथिक्स इज टू मेक यू मोर व्हर्च्युअस, लेस व्हर्च्युअस आला. दुसरा कीवर्ड आला व्हर्च्यू. अँड टू हॅव नो इफेक्ट ऑन युअर मोरल कॅरेक्टर. मोरल कॅरेक्टर असे 4 कीवर्ड याच्यामध्ये आले. म्हणजे सगळा प्रश्न ह्या 4 कीवर्ड भोवती फिरतोय. एकतर नीतिमीमांसा म्हणजे काय हे सांगायचंय, किंवा ते नीतिशास्त्र म्हणजे काय हे सांगायचंय. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे की तो म्हणजे डू यू थिंक दॅट द स्टडी ऑफ एथिक्स इज टू मेक यू मोर व्हर्च्युअस. तुम्हाला काय वाटतं, हा दुसरा भाग आहे. कशाबद्दल? तर नीतिशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपलं जे नैतिक चारित्र्य आहे ते अधिक सद्गुणी बनतं का, कमी सद्गुणी बनतं का, आपल्या नैतिक चारित्र्यावर त्याचा काही परिणामच होत नाही. येते लक्षात? असा हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये सर पुढचा कीवर्ड असा आहे का, मग सगळ्यांचा फोकस आहे नैतिक चारित्र्यावर, माझं नैतिक चारित्र्य. पण मग सर मला सांगावं लागेल पहिल्यांदा माझं नैतिक चारित्र्य म्हणजे काय. म्हणजे पुढे आपण अरिस्टॉटल बद्दल बोलणार आहोत. अरिस्टॉटलने काय केलं, 2 प्रकारचे सद्गुण सांगितलेले आहेत, एक बौद्धिक सद्गुण आणि एक नैतिक सद्गुण. आणि अरिस्टॉटल म्हणतो त्याच्यानुसारच माणसाचे चारित्र्य पण असतं, बौद्धिक चारित्र्य आणि नैतिक चारित्र्य.
ओके. हा, मग सर मला अरिस्टॉटलच्या आधारावरती मी नैतिक चारित्र्य म्हणजे काय हे मला समजून आलं, मी सांगेन ते आता. पण आता हे नैतिक चारित्र्य जे आहे, माझं जे नैतिक चारित्र्य आहे, हे मी जर समजा एथिक्सचा अभ्यास केला तर त्याच्यामुळे मला काही फायदा होईल का? त्याच्यामुळे माझं नैतिक चरित्र अधिक सद्गुणी होईल का? का काही परिणाम होणार नाही? ज्या माणसांनी कधीही नीतिशास्त्राचा अभ्यास केला नाही, अहो जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत, ते आतापर्यंत त्यांनी कधी नीतिशास्त्राचा अभ्यास केला नव्हता. मग ते अधिकारी व्हायचेच की. मग ते त्यांचं चारित्र्य, नैतिक चारित्र्य हे सद्गुणी नाहीये का? नाही आहे, सद्गुणी आहे. पण मग जर समजा त्यांनी वाचलं असतं तर ते अधिक सद्गुणी झाले असते का? हो, झाले असते. का बरं? कारण त्यांना समजलं असतं काय करावं, काय करू नये, काय करावं, काय करू नये, आणि याचा निर्णय कोणत्या आधारावर घ्यावा, जो आपण तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलाय, है ना? पण काय करावं, काय करू नये, हो नक्की फायदा होईल. उत्तर नेहमी सकारात्मकच लिहायची असतात आपल्याला, येते लक्षात तुमच्या. मग आपण काय करतोय, त्या कीवर्ड्सच्या आधारावरती आपण सर्व उत्तर लिहितोय. आणि मित्रांनो, तुमच्या ऑप्शनल मध्ये ज्या पद्धतीने, जर तुमचा ऑप्शनल हा समाजशास्त्र आहे तर समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य येण्यासाठी आपण काय म्हणलं, त्याची परिभाषा वापरा, थिंकर्सचे कीवर्ड वापरा आणि तुमचं उत्तर लिहा. तुमचं पॉल सायन्स असेल सेम अप्लाय, तुमचं हिस्ट्री असेल सेम अप्लाय, जॉग्राफी असेल सेम अप्लाय होतं. तशाच पद्धतीने इथे सुद्धा उत्तर लिहित असताना नीतिमीमांसा, नीतिशास्त्र, नैतिक चारित्र्य, सद्गुण त्याच्यामुळे कसं वाढतं याची आणि उदाहरणं ते आपण तिथे करूया. हे पहिल्या टप्प्यामध्ये करूया. पुढे बघा, जर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, जो अधिक आपल्याला इथे महत्वाचा आहे. आणि हा प्रश्न बघा आता, होमोसेक्शुअल सेक्स. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा होता, हा की तुम्ही विचारलं की याच्यामध्ये काय आहे, पासिंग रेफरन्स कसा द्यायचा. बघा आता, व्हर्च्यू मध्ये, सद्गुणांमध्ये ज्ञान हाच खऱ्या अर्थाने सद्गुण असतो. आणि मग नीतिशास्त्रामुळे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं, व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं, त्यामुळे निश्चितपणे त्याच्या नैतिक चारित्र्यामध्ये भर पडते. सॉक्रेटिसचं नाव न लिहिता तुम्ही हे उत्तर लिहिलं आहे की नाही? आपण लिहिलं की नाही हे? हा, हे पासिंग रेफरन्स, मी कुठेही सॉक्रेटिसचं नाव घेतलं नाही, पण ज्ञान हाच सद्गुण हे सॉक्रेटिसचंच म्हणणं आहे, हे परीक्षकाला माहिती आहे. हा झाला पासिंग रेफरन्स. ओके, या पद्धतीने ते आपण सांगणार आहे. आता पुढे बघा, homosexual sex was once widely regarded as a moral wrong. Indeed, in many countries, engaging in a same-sex is a criminal act. Today, many countries and most people regard homosexual sex as not a moral issue at all. How will you determine whether something counts as a moral question or not? Discuss. आता बघा, या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, या इथे बघा, हे बघा, या इथपर्यंत, इथून हा सगळा जो आहे ना, हा सगळा भाग कसा आहे, हा तुमचा कॉन्टेक्स्ट आहे. काय आहे? कॉन्टेक्स्ट. हा कॉन्टेक्स्ट आहे, संदर्भ आहे. प्रश्न तो नाहीच आहे, प्रश्न तो नाहीच आहे. होमोसेक्शुअलिटीचा तुम्हाला फक्त संदर्भ आहे, या संदर्भात तुम्ही सांगा. पण प्रश्न होमोसेक्शुअलिटी, होमोसेक्शुअलिटी म्हणजे काय, होमोसेक्शुअलिटीचा अर्थ काय आहे, होमोसेक्शुअलिटी का निर्माण होते, होमोसेक्शुअलिटीचे काय परिणाम, डझंट मॅटर. ते नाहीच नाही विचारत, तो कॉन्टेक्स्ट दिलाय फक्त तुम्हाला. प्रश्न आहे तो पुढचा आहे, तो म्हणजे काय, हाऊ विल यू डिटरमाइन वेदर समथिंग काउंट्स ॲज अ मोरल क्वेश्चन ऑर नॉट? डिस्कस. तुम्हाला यात विचारलंय असं
की तुम्ही एखादा मुद्दा, एखादा प्रश्न हा मॉरल आहे का इमॉरल आहे, नैतिक आहे का अनैतिक आहे, हे कसं ठरवता, कसं ठरवाल? हाऊ विल यू डिटरमाइन, हाऊ विल यू डिटरमाइन whether something counts as a moral question or not? तुम्ही हे कसं ठरवता, कशाच्या आधारावर ठरवता की एखादा प्रश्न मॉरल आहे का इमॉरल आहे? मग आता येथे बघा, त्याने सरळ सरळ विचारलंय हो, जे आम्ही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. हो, प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये ठेवण्याचं ते महत्वाचं कारण आहे. काय कारण याच्यामधला मेन कीवर्ड कोणता आहे बरं? पण ते अगोदर नंतर बघूया, जाऊ थांबा. आता अगोदर तुम्हाला मी संदर्भ आणि उपप्रश्न, संदर्भ आणि मुख्य प्रश्न हे सांगितलं होतं. बघा इथे प्रश्न नेहमी कसा असतो, संदर्भ असतो आणि प्रत्यक्ष प्रश्न असतो, आहे की नाही? मग बघा या ठिकाणी हा सगळा संदर्भ आणि हा मुख्य प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यात जास्त चर्चा याची करायची. फक्त हे चर्चा करत असताना आपण ते काय करणार, याच्या संदर्भात करणार. हा, याचा संदर्भ कधी सोडायचा नसतो, धागा सोडायचा नसतो. त्याच्या संदर्भातच आपण काय करणार, या प्रश्नाचं उत्तर लिहिणार. मग आता पुढचा मुद्दा सांगायचा आहे मला तुम्हाला, तो म्हणजे बघा, हे झालं पहिला भाग. दुसरा, यात कीवर्ड कुठले कुठले इन्व्हॉल्ड आहेत, कुठले कुठले कीवर्ड इन्व्हॉल्ड आहेत आपण ते बघूया. हे बघा, homosexual sex was once widely regarded as a moral wrong. Moral wrong. मी इथंच लिहितो moral wrong. Indeed, in many countries, engaging in a same sex is a criminal act. Criminal act. आपल्याला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून कोणते कीवर्ड आहेत हे बघायचं. एथिक्सचा सिलेबस जर तुम्ही लक्षात घेतला तर त्यानुसारचे कीवर्ड बघायचे आहेत. होमोसेक्शुअलिटी हा जनरल शब्द आहे, तो आपल्याला ह्या नैतिकतेच्या संदर्भातला महत्वाचा नाही. हा, एखाद्या बाबीला अनैतिक म्हणायचं का? एक दुसरं, एखाद्या बाबीला गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य म्हणायचं का? तर गुन्हेगारी कृत्य आणि समाजमान्य कृत्य हे नैतिकतेचा भाग आहे, म्हणून त्याला आपण कीवर्ड मानलंय. दुसरं, टुडे मेनी कंट्रीज अँड मोस्ट पीपल रिगार्ड होमोसेक्शुअल ऍक्ट सेक्स ॲज नॉट अ मोरल इश्यू. हा, मोरल ऑलरेडी इथं आलाय, त्याच्यामुळे परत आपण याला घेणार नाही. आता आपल्याला समजलंय मोरॅलिटी वरती क्वेश्चन आहे. ओके, पुढे चला. हाऊ विल यू डिटरमाइन. मित्रांनो, डिटरमाइन हा एक महत्वाचा शब्द आहे. का महत्वाचा शब्द आहे? करा बरं विचार, का महत्वाचा आहे? का मी त्याला तिथे गोल केलं? का मी त्याला कीवर्ड म्हणतोय? का? करा प्रयत्न. करा करा, विचार करा, झाला विचार. हा, का का आहे हा कीवर्ड? अहो, कारण हा तुमच्या सिलेबस मध्ये हो, हा तुमच्या सिलेबस मध्ये आहे. आणि सिलेबस मध्ये जो काही प्रत्येक शब्द आहे तो आपला कीवर्ड आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, तो तुमचा खऱ्या अर्थाने सखा मार्गदर्शक आहे. तो तुमचा खऱ्या अर्थाने सखा आणि मार्गदर्शक आहे, हे लक्षात घ्या. का? अहो, कारण इथे बघा ना, या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, हाऊ विल यू डिटरमाइन वेदर समथिंग काउंट ॲज अ मॉरल क्वेश्चन ऑर इमॉरल. काय म्हटलंय आपण डिस्कस केलं ना, डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. एखादी बाब नैतिक असते का अनैतिक असते याचे निर्धारक काय आहेत? आठवा, याचे निर्धारक काय आहेत? मग तेच निर्धारक आठवा ना, आणि त्या निर्धारकांच्या आधारावरती सांगा इथे, या प्रश्नाचं उत्तर सांगा की सर समाज हा निर्धारक आहे. मी एखादी घटना, एखादी सामाजिक बाब ही नैतिक आहे का अनैतिक आहे, ती नैतिक म्हणजे काय, इथे लिहून टाकायचं कंसात मॉरल. हा, नैतिक आहे का अनैतिक आहे हे समाजाच्या आधारावरती सुचवेल. माझ्या समाजाचं एकूण तत्वज्ञान, माझ्या समाजाचे एकूण विचार हे काय आहेत याच्या आधारावरती मी ते ठरवेन. हो, निश्चित ठरवेन. आणि मी तुम्हाला म्हटलं बघा, एथिक्स मध्ये काही युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत, नाही असं नाहीये, पण
एथिक्स, मोरॅलिटी हे व्यक्ती आणि समाज याच्यानुसार याच्या परत्वे बदलत जातात. मी आत्ताच त्या अजून प्रश्नाच्या उत्तराची चर्चा करत नाहीये. मी तुम्हाला फक्त काय करतोय, ते अशा प्रकारचं एक यंत्र हातात देतोय तुम्हाला. मी ते अशा प्रकारचं एक तंत्र हातामध्ये देतोय की तुम्ही काय विचार केला पाहिजे, प्रश्नाला डील कसं केलं पाहिजे. हाच प्रश्न येईल पुन्हा असं नाही. तुम्ही काय करायचंय, तुम्ही शिकायचंय. कशाचं काय, तुम्ही कौशल्य शिका. भाकरी कशी बनवायची, मग भाकरी तुम्हाला सकाळी बनवायला लावू दे, दुपारी बनवायला लावू दे, रात्री बनवायला लावू दे, तुम्हाला त्या पिठाची बनवायला लावू दे, नाहीतर आणखी काय असू दे, भाकरी कशी बनवायची हे एकदा कौशल्य आत्मसात झालं काही, मग पुढचं आपलं सोपं. हे ते करतोय आपण. आणि म्हणून इथं महत्वाचं काय आहे, डिटरमाइन, तो तुमच्या सिलेबसचा भाग आहे. वेदर समथिंग काउंट ॲज अ मॉरल क्वेश्चन ऑर नॉट, डिस्कस. मग पहिला आपण काय केलं, याचा संदर्भ आणि मुख्य प्रश्न कोणता आहे हे पाहिलं, प्रश्न आपल्याला सोपा झाला. दुसरं आपण काय केलं, ह्याचे कीवर्ड काढून घेतले. या कीवर्डच्याच आधारावरती मला माझ्या प्रश्नामध्ये सतत काय करायचंय, अभ्यास करायचाय. मला उत्तर लिहायचंय, सॉरी अभ्यास नाही, उत्तर लिहायचंय. आणि ह्या क्रिमिनल ऍक्ट याचा सुद्धा एक पॅरा लिहा त्याच्यामध्ये. याचा पॅरा लिहा की एखादी बाब एखाद्या समाजामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य म्हणून मांडलं म्हणून ते अनैतिक होतं असं नाही, ते अनैतिकच आहे असं नाही. मग उदाहरण द्या त्याच्यामध्ये, आणि हे मग त्याला कळेल, अरे नाही याने सगळा प्रश्न व्यवस्थित टॅकल केलाय बरं का. मग त्यामध्ये लिहा, इसवी सन 2013 मध्ये नाज फाउंडेशनच्या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील होमोसेक्शुअलिटी याला गुन्हेगारी म्हणणं हे राज्यघटनेच्या नैतिक तत्वज्ञानाच्या विरोधात आहे असं म्हणलेलं आहे. आणि मग असं पण त्यात लिहू शकतो की हा, मग त्या ब्रिटिशांच्या कालखंडापासून आतापर्यंत हे जरी तुमच्या त्या कायद्याच्या पुस्तकात असलं तरी सुद्धा स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना आपण स्वीकारली ती मात्र याला अनैतिक मानत नव्हती. फक्त ते स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं 2013 मध्ये. म्हणजेच काय की एखादी बाब समाजामध्ये कायद्यानुसार गुन्हा जरी असली तरी सुद्धा ती अनैतिकच असेल असे नाही. आणि म्हणून राज्यघटनेची नैतिकता ही माझ्यासाठी आधार ठरते की ज्याच्यामुळे मी माझा निर्णय घेऊ शकतो की ते म्हणजे ही बाब अनैतिक आहे का नैतिक आहे, हे तर लक्षात तुमच्या. सो अशा पद्धतीने तो आपल्याला डील करता येतो. मग तो लिहिला ना एखादा पॅराग्राफ की त्याला कळतं, अरे हा क्रिमिनल ऍक्ट हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता, कीवर्ड होता, त्याने याला डील केलंय. गुड, व्हेरी गुड. कारण परीक्षक जेव्हा पेपर तपासतो, उत्तर तपासतो, तेव्हा उत्तर तपासत असताना त्याला कुठेही बघा, लक्षात घ्या, तो ना काय बघतो माहितीये, तुम्ही जर त्याच्या चेअरवरती बसलात परीक्षकाच्या, तर तुम्हाला इथे काय कळेल माहितीये, तुम्हाला हे कळेल की परीक्षक ना उत्तर तपासत नाही, उत्तर शोधतो. त्याचा एक अंदाज असतो की अरे याच्यामध्ये हे लिहायला पाहिजे, मग ह्याने लिहिलंय का, इथे लिहिलंय का, इकडे लिहिलंय का, हे लिहिलंय का, हा अरे हे लिहिलंय की, हा 4 पॉइंट तर लिहिलेत, एक नाही लिहिला पण ठीक आहे 4 लिहिलेत, हे मुद्दे लिहिले, हा हे क्रिमिनल ऍक्ट बद्दल पॅरा आहे का, हो आहे. राज्यघटनेचं नैतिक तत्व आहे का, हो अरे आहे की ह्याच्यात. गुड. मग काय उत्तर तर चांगलं आहे, त्याला मार्क्स देऊन टाका, पुढे चला. या प्रकारची मांडणी आपल्याला करायची आहे. पुढे बघा, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. थांबा. येस, पहा. What role does religion, society, knowledge and time factor plays in determining ethics? Elaborate with examples. मग आता आपण काय पहिलं, चला सरांनी सांगितलं, काय सांगितलं तर प्रश्नाचे भाग करा, त्याचे कीवर्ड शोधा. चला आपल्याला सापडतायत का बघूया. चला प्रश्नाचे भाग, उपप्रश्न आहेत का याच्यामध्ये. तर व्हॉट रोल डज रिलिजन, सोसायटी, नॉलेज अँड टाइम फॅक्टर प्लेज इन डिटरमाइनिंग एथिक्स. चला हा इथपर्यंत पहिला आहे. दुसरा, इलॅबोरेट विथ एक्झाम्पल. नुसतं इलॅबोरेट दिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, विथ एक्झाम्पल म्हणलंय म्हणजेच काय,
हा त्याचा काय आहे, महत्वाचा शब्द आहे. पण हा दुसरा उपप्रश्न होऊ शकत नाही. पहिल्या उपप्रश्नाला म्हणजे पहिल्या प्रश्नाला अधिक त्याचं स्पष्टीकरण देणारा हा काय आहे, हा डायरेक्टिव्ह आहे. हा डायरेक्टिव्ह आहे. डायरेक्टिव्ह कीवर्ड म्हणजे समजा मी तुम्हाला असं याच्यामध्ये हे दिलं नसतं, नुसतं इलॅबोरेट म्हणलं असतं, तरी इलॅबोरेटचा अर्थ काय होतो, उदाहरणासह स्पष्टीकरण म्हणजे इलॅबोरेट असतं. ठीक आहे. त्यामुळे हा काही उपप्रश्न होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये सुद्धा प्रश्न एकच आहे की व्हॉट रोल दिस प्लेज इन डिटरमाइनिंग एथिक्स. बरं ठीक आहे. आता प्रश्न तर एकच आहे, भाग पण एकच आहे. नाही, भाग एक कसा असेल, भाग किती आहेत बाबा याच्यामध्ये, चला भाग बघूया. हा मी कुठला घेऊ कलर याच्यात, हा घेतो पिंक. भाग कुठला आहे, हा रिलिजन हा एक आहे, सोसायटी, नॉलेज आहे आणि टाइम आहे. असे 4 भाग आहेत की त्या 4 भागांच्या आधारे मला काय करायचंय, माझं ते जे प्रश्न विचारलाय ते मला लिहायचंय. की पहिला भाग म्हणजे माझा पहिला पॅरेग्राफ रिलिजन असेल, दुसरा पॅरेग्राफ सोसायटी, तिसरा पॅरेग्राफ नॉलेज आणि चौथा पॅरेग्राफ हा टाइम फॅक्टर असेल. आणि त्याच्यानुसार मी प्रत्येक ठिकाणी काय करणार आहे की समाज कसं नैतिकता निश्चित करतो, धर्म कसं नैतिकता निर्धारित करतो, हे मी प्रत्येक पॅरेग्राफमध्ये लिहिणार. आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये मी उदाहरणं पण टाकणार आहे, उदाहरणं पण त्या ठिकाणी मी लिहिणार आहे असं. बरं, दुसरं अजून सरांनी सांगितलं होतं की कीवर्ड्स. अरे याच्यामध्ये कीवर्ड्स आहेत का काही, तर यातला सगळ्यात महत्वाचा कीवर्ड तर हाच आहे, डिटरमाइनिंग. हा काय आहे, हा डिटरमाइनिंग. आणि काय आहे, एथिक्स आहे. हा हे 2 कीवर्ड आहेत. बाकी तर हे सगळे भाग आहेत, काही अडचण नाहीये. पण हे 2 कीवर्ड आहेत. त्यातल्या त्यात आणखी एक कीवर्ड म्हटलातच तर नॉलेज ऍज अ व्हर्च्यू म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. पण हे 2 कीवर्ड आहेत. बर, याचा संदर्भ कुठं आहे का, नाही, याला संदर्भ नाहीच आहे, थेट प्रश्न विचारलाय. गुड, काहीच हरकत नाहीये. ओके. आता बघा पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा बघा, हा प्रश्न आहे, यू आर अ हॉस्पिटल पेशंट अँड हॅव अ चॉईस ऑफ फिजिशियन्स, both of them excellently qualified medical professionals. One is a dedicated Diksha and the other is bubblier and more joyous Charu. Whom would you choose? Does your choice have any relevance for the question of which one is morally better? बघा, आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर पहिला मुद्दा जो सरांनी सांगितला तो, याचे काही भाग पडतात का. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारे एखादी स्टोरी आली आहे तर पहिल्या मनात आपल्या आलं पाहिजे आता इथून पुढे की अरे कॉन्टेक्स्ट काय आहे. तर पहिले सुरुवात तर कॉन्टेक्स्टनेच झाली आहे की एक दवाखाना आहे, दवाखान्यामध्ये 2 वेल क्वालिफाईड असे डॉक्टर आहेत. मग हा सगळा काय झाला याच्यामध्ये, हा झाला याचा कॉन्टेक्स्ट. अरे वा, चला कॉन्टेक्स्ट मला सुरुवातीलाच सापडला. बरं चला, कुठपर्यंत कॉन्टेक्स्ट आहे, हा चारू पर्यंत कॉन्टेक्स्ट आहे. चारू हा झाला, चारू पर्यंतचा काय झाला, हा कॉन्टेक्स्ट. मग सरांनी सांगितलं की अरे कॉन्टेक्स्ट हा प्रश्न नसतो, कॉन्टेक्स्ट हा तुम्हाला काय संदर्भ आहे, चौकट आहे. की ज्या चौकटीच्या आतच राहून तुम्हाला काय करायचंय, तुमचं उत्तर लिहायचंय. चौकटीच्या आत राहूनच उत्तर लिहायचं असतं. बरं ठीक आहे, मग हा झाला कॉन्टेक्स्ट. आता पुढे मग प्रश्न कुठे आहे, तर प्रश्न पुढेच आहेत. whom would you choose? Does your choice have any relevance for the question of which one is morally better? अरे बापरे, साधा लॉजिक आहे. 2 प्रश्नार्थक चिन्ह आलेत म्हणजे याच्यामध्ये 2 उपप्रश्न आले. पहिला उपप्रश्न हा आला, whom would you choose, हा पहिला उपप्रश्न आहे, उपप्रश्न. आणि दुसरा उपप्रश्न काय, does your choice have any relevance for the question of which one is morally better? हा झाला माझा दुसरा उपप्रश्न.
का आपण हे असं लिहून ठेवायचं किंवा का आपण हा विचार करायचा? कारण उत्तर लिहित असताना मग आपल्याला ते सुटत नाही. फक्त आपण एकच उपप्रश्न सोडवला, एक राहून गेला, मार्क्स मिळत नाहीत. मग 2 उपप्रश्न आहेत आणि सगळा फोकस हा तुमचा इथे असला पाहिजे. काय? whom would you choose? तुम्हाला त्यांनी काय विचारलंय माहितीये? त्यांनी तुम्हाला असं विचारलेलं आहे की तुम्ही एखादा निर्णय कसा घेता? जेव्हा तुम्ही एखाद्याची निवड करता, तुम्ही तेव्हा कोणत्या आधारावरती निवड करता? इथं डायरेक्टली आपण असं म्हणायचंय का? नाही, मी दीक्षाची निवड करणार. का? नाही, कारण मला असं वाटतं की ती फार बबली किंवा जॉयस नाहीये, म्हणजे ती सिरियस आहे. आणि सिरियस आहे म्हणजे काय? आपलं काम आणि आपलं काय ते आपण आणि आपलं काम भलं याच्यापुरती ती मर्यादित असते, तर ती जरा व्यवस्थित लक्ष देऊन उपचार करेल असं मला वाटतं. ठीक आहे, लक्षात घ्या की तुमचं म्हणणं, तुमचा विश्वास हाच मॉरल असतो. नैतिकता तिथेच असते. नैतिकता म्हणजे काय? व्यक्तीचा विश्वास, श्रद्धा. इथपर्यंत मला मान्य आहे, काही हरकत नाहीये. पण हे नुसतं असं लिहिणं, याला मार्क्स मिळतील का? हो, याला मार्क्स मिळतील का? जर मी याच्यामध्ये काही कीवर्ड्स आणले तर अरे हो, उत्तर लिहित असताना कीवर्ड लिहायला लागतील, कशाच तरी आधार मला द्यावा लागेल. हो ना, डिटर्मिनंट्स पण मी पाहिलेत. नैतिकता अनैतिकता कशा आधारावर निश्चित होते, मला ते पण जावं लागेल. कीवर्ड काय काय त्यामध्ये? आता वरती तर कॉन्टेक्स्ट होता, काही फारसं नव्हतं, पण याच्यामध्ये कीवर्ड मला फारसे सापडत नाहीयेत. whom would you choose? does your choice have any relevance for the question of which one is a morally better? नाहीये, एकच कीवर्ड आहे, morally better. मोरल किंवा मोरॅलिटी याच्याच आधारावरती हा सगळा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग त्याच्या अवतीभोवतीच मला काय करायचंय? माझं सगळं उत्तर लिहायचं आहे. सगळं उत्तर लिहायचंय. मग मी हे कसं लिहिणार, कसं टॅकल करणार याला? पहिला मुद्दा की मी चारूची निवड करणार का मी दीक्षाची निवड करणार, आणि जर करणार तर मी कोणत्या आधारावर करणार? ते मला आधार पण द्यावे लागतील. आणि आधार एक असू शकतो, मला असं वाटलं, माझ्या वैयक्तिक भावना आहेत, मला असं वाटलं की ती अधिक सिरियस आहे, तर डॉक्टर हा सिरियस असावा म्हणून मी त्याच्याकडे गेलो किंवा मी त्या डॉक्टरची निवड केली. हे वैयक्तिक झालं, ठीक आहे. पण काही असे पण तुला निर्धारक सांगता येतील का की जे जरा वैश्विक असतात? काही वैश्विक असतात. व्यक्तीची निवड कोणत्या आधारावर केली जाते किंवा कशा प्रकारची, असं काही? हा, तर सर जर आपण बघितलं एखाद्या कंपनीमध्ये किंवा अगदी प्रशासनामध्ये बघा ना सर, 2 उमेदवारांपैकी एका उमेदवाराची निवड कोणत्या आधारावर केली जाते? त्याचा पहिला क्रायटेरिया आहे ज्ञान. मग आपण वरती कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलंय दोन्ही पण वेल क्वालिफाईड आहेत, म्हणजे ज्ञानामध्ये तर सर दोघी पण उत्तीर्ण झाल्या, काही हरकत नाहीये. दुसरा क्रायटेरिया काय असू शकतो? दुसरा क्रायटेरिया असू शकतो तो म्हणजे ॲटिट्यूड. ॲटिट्यूड काय आहे? तर मी सर त्यांची अभियोग्यता किंवा त्यांची अभिवृत्ती त्या ठिकाणी पाहिजे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर्स जे असतात, तर असं म्हटलं जातं ना सर की लॉफर इज द बेस्ट मेडिसिन. हास्य हा सर्वात प्रभावी असं औषध आहे, सर्वात प्रभावी असं उपचार आहे. तर सर मी चारूची निवड करेन, कारण ती बबली आणि जॉयस आहे. वेल क्वालिफाईड तर आहेच आहे सर, पण तिचा ॲटिट्यूड कसा आहे? ती समरसून काम करते, तिचा कल आहे डॉक्टरी पेशाकडे अधिक. कारण सर डॅनियल कार्नेजी पण असं म्हणतात ना की जो व्यक्ती आवडीचं काम करतो त्याला काम कधीच करावं लागत नाही. मला असं वाटतं की चारू ही काय आहे, तिच्या आवडीचं काम करते, कारण त्यातून आनंद व्यक्त होतोय. आणि निश्चितपणे मी तिची निवड करेन. मी काहीतरी आधार दिला, मी एखाद्या तत्वज्ञाचं नाव घेतलं, मी त्याचा आधार दिलाय. मी दोन्ही मुद्दे सांगेन, पण शेवटी मी काय करेन, माझं मत त्या ठिकाणी नक्की मांडेल. काय? whom would you choose? आणि दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये? does your choice have any relevance for the question of which one is a morally better? आता मी whom would you choose याच्यामध्ये मी सांगितलं मी चारूची निवड करेन.
मी चारूची निवड करेन आणि का करेन त्याचे मी 2 ते 3 मुद्दे सांगितले. पण हे झालं पहिल्याच उपप्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे माझ्याकडे? काय की डज युअर चॉईस हॅव एनी रिलेव्हन्स फॉर द क्वेश्चन ऑफ विच वन इज अ मॉरली बेटर? माझी जी निवड असेल त्या निवडीचा चारू किंवा दीक्षा या दोन्हीपैकी अधिक नैतिकदृष्ट्या कोण योग्य आहे याच्याशी काही संबंध आहे का? संबंध असेल का माझ्या निवडीचा? तर मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगितला होता की चिकित्सक विचार नेहमी तो संबंध असलाच पाहिजे असं काही नाही. जर दोन्हीही डॉक्टर वेल क्वालिफाईड आहेत, दुसरं कॉन्टेक्स्टमध्ये संदर्भामध्ये कुठेही दोन्ही डॉक्टरांपैकी कुठल्याही एका डॉक्टराच्या अनैतिक वर्तनाचा उल्लेख नाहीये, कुणाच्याच अनैतिक वर्तनाचा उल्लेख नाहीये, तर मी कोणत्या आधारावर म्हणू की नाही चारू ही ना बबली आहे किंवा जॉयस आहे म्हणजे ती अनैतिक आहे? कोणत्या आधारावर म्हणू मी? आणि जर मी असं म्हणत असेन की नाही चारू ही कशी आहे, ही हसणारी, चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारी, आनंदी असणारी अशी डॉक्टर आहे आणि ते मात्र मॉरली इनकरेक्ट आहे, नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे, तर मित्रांनो याचा अर्थ काय होतो माहिती आहे? याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी पितृसत्ताक मानसिकतेतून बघतोय, असाही अर्थ त्याचा निघू शकतो. मग का? कशामुळे? आणि त्यामुळे दिलेल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठेही दोन्ही डॉक्टरांपैकी एखाद्या डॉक्टरच्या अनैतिक वर्तनाचा कुठलाही उल्लेख नसल्या कारणाने माझं असं स्पष्ट मत आहे की आता जसं लिहायचं नसतं, माझ्या मते माझ्या निवडीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नैतिक व अनैतिक अशा मुद्द्यांचा संबंध येत नाही, कारण दिलेल्या संदर्भामध्ये कुठेही अनैतिक वर्तनाचा उल्लेख नाही. त्यामुळे इथे त्याचा संबंध येत नाही. उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही ना. अहो हा तुमचा निर्णय आहे आणि तुम्ही अतिशय काय करताय, लॉजिकल त्याला सांगताय की नाही माझ्या मते इथं मुद्दाच नाही उपस्थित होत. माझ्या मते काय आहे, 2 डॉक्टर आहेत, 2 डॉक्टरांपैकी मी एकाची निवड केली आणि त्याची माझी वैयक्तिक ही कारणं आहेत. हा एखादा म्हणेल की नाही डॉक्टर हा सिरियस असला पाहिजे आणि सिरियस डॉक्टर असेल तर त्याच्या हातून कमी चुका होतात असं, किंवा तो काहीतरी आणखी त्याला स्पष्ट करेल, जोडेल, ठीक आहे असू शकतं, काही अडचण नाही. इथे मुद्दा हा नाहीये तुम्ही चारूचीच निवड करा, मुद्दा हा आहे तुम्ही चारूची करा किंवा दीक्षाची करा, का करताय, कोणत्या आधारावरती करताय? आणि जे तुमचे आधार आहेत मग ते पाठीमागे जा. आपला डिटर्मिनंटचा टॉपिक आहे की नाही त्यातला हा क्वेश्चन आहे, मग त्या टॉपिकशी याला जोडा, मग तिथे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्मिनंट्स आहेत त्याच्या आधारे सांगा. आणि पुढे येणारा एक टॉपिक आहे तुम्हाला अजून माहित नाही, तो म्हणजे ॲटिट्यूड. त्या ॲटिट्यूड बद्दल ॲप्टिट्यूड बद्दल ते 2 कीवर्ड इथे येतील आणि तुमचं उत्तर त्या ठिकाणी मग संपून जाईल. मुद्दा समजतोय? सो हे आपल्याला इथे करायचं आहे आणि ही त्या प्रश्नाची काय आहे, गरज सुद्धा आहे. इथे लक्षात तुमच्या हा एक भाग आहे. मग इथे जेव्हा आपण याची चर्चा करतोय तेव्हा तुम्हाला काही याच्यावरती विचार सुचतायत? करा, विचार करा. झाला विचार? मग बघा, जर तुम्ही इथे विचार केला की कोणाची निवड करायची, तर जसं आता आपण पाहिलं तसं की याच्यामध्ये हुम वुड यू चूज, आपल्याला एकाचीच निवड करायची ते. आणि दुसरं, उत्तर लहान नाही होणार, उत्तर लहान होणार नाही. तुम्ही लिहा तर तुम्ही बघा तुमचे आधार सांगा व्यवस्थितपणे, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होत आहे, वेगवेगळ्या प्रकारे उत्तर लिहिता येते. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे चला. बघा पुढचा प्रश्न आहे, हा पण मोठा प्रश्न आहे हा. डिफाईन व्हॅल्यूज. In contemporary era, most of our conflicts are due to non-acknowledgement of others' values and keeping our values above them. This also leads to a society of mistrust and intolerance nationally and internationally. Keeping this in mind, discuss the conflicting values
इन कंटेम्पररी टाइम्स. जेव्हा क्वेश्चन मोठा असतो ना तेव्हा एक जनरली थंब रूल सांगतो, एक्झॅक्टली बसेल असं नाही, पण क्वेश्चन जेव्हा मोठा असतो ना तेव्हा त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट हा असतोच. कॉन्टेक्स्ट असतो एक. दुसरं काय असतं, उपप्रश्न असतात, जनरली असतात. हा, असं काही प्रत्येक ठिकाणी असेल असं नाही, तुम्हाला ते करायचंच आहे. मग बघा आता पुन्हा एकदा आठवा सरांना. हा, सरांचा तो थंब रूल. पहिला काय, अरे याच्यामध्ये भाग किती आहेत, कीवर्ड किती आहेत, प्रश्न उपप्रश्न किती आहेत, काही कॉन्टेक्स्ट आहे का, संदर्भ आहे का, मुख्य प्रश्न काय आहे, तर हे बघूयात आपण एक एक करून बघूया. भाग, डिफाईन व्हॅल्यूज. पहिल्या याचं तोडलं. आता पुढे अजून बरंच आहे. याचा अर्थ काय, हा एक भाग आहेच आहे. थांबा, इथे आता दुसरा कलर घेतो. हा पहिला भाग इथपर्यंत. पुढे, इन कंटेम्पररी इरा मोस्ट ऑफ अवर कॉन्फ्लिक्ट. अरे हे तर कॉन्टेक्स्ट सुरू झाला. इन कंटेम्पररी इरा मोस्ट ऑफ अवर कॉन्फ्लिक्ट्स आर ड्यू टू नॉन एक्नॉलेजमेंट ऑफ अदर्स व्हॅल्यूज अँड कीपिंग अवर व्हॅल्यूज अबव्ह देम. संपला का कॉन्टेक्स्ट? अरे नाही, अजून कंटिन्यूच आहे. दिस ऑल्सो लीड्स टू अ सोसायटी ऑफ मिसट्रस्ट अँड इनटॉलरन्स नॅशनली अँड इंटरनॅशनली. ओके, हा झाला सगळा माझा कॉन्टेक्स्ट. ठीक आहे, हा झाला माझा कॉन्टेक्स्ट. बर, कीपिंग दिस इन माइंड. हो, ठेवला आम्ही आमचा कॉन्टेक्स्ट डोक्यात. बर, आता काय, डिस्कस द कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज इन कंटेम्पररी टाइम्स. डिस्कस हा आला आपला डायरेक्टिव्ह. द कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज इन कंटेम्पररी टाइम्स. ओके, हा आहे माझा दुसरा उपप्रश्न. हा झाला पहिला उपप्रश्न आणि दुसरा उपप्रश्न आहे हा. म्हणजे हे मधलं जे आहे ना हे फक्त तुम्हाला काय करतंय, बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करून देत आहे. या बॅकग्राऊंड मध्ये आता तुम्हाला फक्त काय करायचंय, उत्तर लिहायचं. आता बॅकग्राऊंड मध्ये कॉन्टेक्स्ट, पण एक लक्षात घ्या, कॉन्टेक्स्ट जो असतो ना तो फार महत्वाचा असतो. जसं उत्तर लिहित असताना बऱ्याच जणांकडून चूक काय झाली मगाशी, हे बघा काय झाली चूक ह्या प्रश्नामध्ये, दीक्षा आणि चारूच्या. हा जो प्रश्न आहे ना, हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. बोथ ऑफ देम एक्सलंटली क्वालिफाईड. बोथ ऑफ देम, दोघी सुद्धा एक्सलंटली क्वालिफाईड आहेत. हे लक्षातच घेतलं नाही काही जणांनी. ते लक्षात घ्यायला पाहिजे की दोघेही वेल क्वालिफाईड आहेत. अगदी तशा पद्धतीने इथे बघा, या प्रश्नामध्ये हा जो कॉन्टेक्स्ट आहे आपला, या कॉन्टेक्स्ट मध्ये काय बघा की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा शब्द, मोस्ट ऑफ आवर कॉन्फ्लिक्ट, आणि कधी इन आवर कंटेम्पररी इरा आर ड्यू टू नॉन एक्नॉलेजमेंट ऑफ अदर्स व्हॅल्यूज अँड कीपिंग आवर व्हॅल्यूज अबव्ह देम. कॉन्फ्लिक्ट, अँड दिस ऑल्सो लीड्स टू अ सोसायटी ऑफ मिसट्रस्ट. मग अविश्वास निर्माण होतो. मग त्या ठिकाणी काय होतं, इनटॉलरन्स म्हणजे काय हो, असहिष्णुता निर्माण होते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. म्हणजे जर आपण याची फोड केली ना मित्रांनो या प्रश्नाची, तर बघा काय आहे, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. संघर्ष का निर्माण होतोय संघर्ष, तर स्वतःची मूल्य आणि इतरांची मूल्य बर. मग काय होत आहे, तर स्वतःची मूल्य आणि इतरांची मूल्य. आपण इतरांच्या मूल्यांना जेव्हा नाकारतो, पहिला मुद्दा काय केला तिथं आपण काय करतो, आपण त्याला नाकारतो, नाकारणे. आणि दुसरा काय करतो, आपण आपल्या मूल्यांना त्यांच्यापेक्षा अधिक महत्वाचं मानतो. स्वतःच्या मूल्यांना अधिक महत्व देतो, मूल्यांना अधिक महत्व देतो. बघा बर, मग याच्यामुळे काय होतं, तर संघर्ष निर्माण होतो. हा झाला कॉन्टेक्स्टचा पहिला भाग. बर, मग हा जो संघर्ष निर्माण होतो, या संघर्षामुळे काय होतं, तर या संघर्षामुळे समाजात एकतर
अविश्वास निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे असहिष्णुता ही पण निर्माण होते. हा, आणि कोणत्या स्तरावरती? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती. बर, म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे त्यांना आपल्या उत्तरामध्ये अपेक्षित काय काय बघा. आपल्याला त्यांना अपेक्षित आहे आपण राष्ट्रीय स्तरावरची काही उदाहरणं द्यायला पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुद्धा काही उदाहरणं आपण दिली पाहिजेत किंवा लक्षात घेतली पाहिजेत किंवा कॉन्टेक्स्ट आपण तो लक्षात घेतला पाहिजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. ओके, हा. आणि दुसरा काय की जिथे काय करतो स्वतःचे मूल्य. मग स्वतःचे मूल्य कोण म्हणतं? असं व्यक्ती पण ते असेल आणि समाज पण असेल किंवा समुदाय पण असेल. मग व्यक्ती किंवा समुदाय स्वतःच्या मूल्यांना इतरांच्या मूल्यांपेक्षा अधिक महत्वाचं मानतो, इतरांची मूल्य नाकारतो, त्याच्यामधून अविश्वास निर्माण होतो, असहिष्णुता निर्माण होते, ज्याच्यामधून सतत संघर्ष हा सातत्याने टिकून राहतो. त्या संघर्षाला उपायच सापडत नाही का? आणि त्याचं मूळ कुठं आहे? हे सगळं इथे या मूल्यांच्या संदर्भात हे मूळ आहे त्याचं. मग हा कॉन्टेक्स्ट आपण समजून घेतला, आकलन केलं ते आपण कॉन्टेक्स्टचं. आपण आकलन केलं कॉन्टेक्स्टचं. आता मग पुढे जायचं. काय प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न असा आहे की डिस्कस द कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज इन कंटेम्पररी टाइम्स. मग अशी कोणती मूल्य आहेत की जी परस्पर विरोधी आहेत आणि त्याच्यामधून संघर्ष निर्माण होतोय जागतिक व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर? एवढा साधा सोपा प्रश्न आहे. काय अशी कोणती कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज आहेत हे सांगा. कोणती कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज आहेत? आता हे इथपर्यंत झालं. प्रश्न आपण फोड केली का नाही त्याची? हा, आता आपल्याला काय करायचंय? कीवर्ड कोणकोणते आहेत आपण ते जरा बघूयात. कीवर्ड कुठले कुठले सांगता येतील? ठीक आहे, आपण लाल रंग वापरूयात. डिफाईन व्हॅल्यूज. व्हॅल्यूज हा सगळ्यात महत्वाचा कीवर्ड आहे. इन कंटेम्पररी इरा मोस्ट ऑफ आवर कॉन्फ्लिक्ट are due to non-acknowledgement of others' values and keeping our values above them. This also leads to a society of mistrust and intolerance. Trust हा कीवर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये आणि टॉलरन्स हा पण एक कीवर्ड आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी असलं म्हणून काय झालं? ट्रस्ट आणि टॉलरन्स हे दोन महत्वाचे कीवर्ड आहेत. कीपिंग दिस इन माइंड, डिस्कस द कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज इन कंटेम्पररी टाइम्स. कीवर्ड किती आले? 3. व्हॅल्यूज, मिसट्रस्ट आणि टॉलरन्स. मग याच्या संदर्भात तुम्ही काय करा? तुमचं उत्तर लिहा. कीवर्ड कशासाठी असतात? आपल्या उत्तरामध्ये कॉन्टेंट जो असतो ना त्या कॉन्टेंट मध्ये ते पेरलं पाहिजे. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला बघा. आपण पहिल्यांदा काय करू? डिफाईन व्हॅल्यूज करू. हा बघा, आपण स्ट्रक्चर कसं करणार याचं? आपण प्रस्तावना लिहिणार बरं का. जेव्हा की सगळा क्वेश्चन हा व्हॅल्यूज भोवती फिरतोय. व्हॅल्यूज मूल्य याच्या भोवती फिरतोय का नाही? आणि आपल्यासाठी चांगलं त्यांनी काय करून दिलंय? त्यांनी स्वतः देखील विचारलंय की व्हॅल्यूची व्याख्या लिहा. म्हणून आपण प्रस्तावनेमध्ये थेट काय करणार? व्याख्या लिहिणार. कशाची? मूल्याची. पण एक लक्षात ठेवायचं नेहमी, ते म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही व्याख्या लिहिता, ठीक आहे. आता प्रश्नामध्ये त्यांनी सरळ विचारले डिफाईन. डिफाईन डिफाईन म्हणलं की फक्त व्याख्या लिहून पण तुम्ही थांबू शकता, काही अडचण नाही, तुम्हाला कोण काही विचारणार नाही. पण जर शब्द असा असता मीनिंग ऑफ द व्हॅल्यू, तर मात्र आपल्याला मीनिंग म्हणलं असतं तर व्याख्या आणि त्याचा अर्थ हा दोन्ही द्यावा लागला असता. दोन्ही द्यावा लागला असता. इथे तुम्ही त्याचा मीनिंग, व्याख्येचा अर्थ नाही दिला तरी चालेल, काही हरकत नाही. प्रस्तावना तुम्ही तिथे संपवली. आता पुढे चला मुख्य बॉडीकडे. मुख्य गाभा. मुख्य गाभ्यामध्ये आपण काय करूयात? मग आपल्याला कॉन्टेक्स्ट माहिती आहे. काय? संघर्ष. की संघर्ष कसा उद्भवतो? जेव्हा दोन
जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समुदाय हा इतरांच्या मूल्यांना नाकारतो आणि स्वतःची मूल्य काय करतो त्याच्यापेक्षा अधिक महत्वाची मानतो, त्यातून संघर्ष निर्माण होतो, आहे की नाही हे? तर आपण काय करूया, हे मला समजलेलं आहे, हा कॉन्टेक्स्ट मला या ठिकाणी समजलेला आहे, याच्यासाठी आपण एक कनेक्टिंग पॅरा लिहूया. काय करूया आपण? कनेक्टिंग पॅरा. कारण प्रश्नामध्ये कुठेही तुम्हाला इतर गप्पा विचारलेल्या नाहीयेत, डायरेक्ट त्यांनी विचारले डिस्कस द कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज इन कंटेम्पररी टाइम्स. पण जर समजा मी असं केलं असतं किंवा केलं काय, मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये तर हेडिंग दिलं काय, परस्पर विरोधी मूल्य व त्यातून उद्भवणारा संघर्ष, त्यातून उद्भवणारा संघर्ष. चालेल, असं हेडिंग दिलं तर काय होत आहे, त्यातून समजतंय की आता मी पुढे काय करतोय, परस्पर विरोधी मूल्य व त्यातून उद्भवणारा संघर्ष लिहितोय. कोणी काय करेल, या दोघांच्या मध्ये एखादा कनेक्टिंग पॅरा लिहिल. कनेक्टिंग पॅरा काय, मूल्य म्हणजे मी व्याख्या लिहिली, मग मी खाली काय करेन, एक ओळ लिहीन. जेव्हा व्यक्ती व व्यक्ती समुदायाद्वारे स्वतःच्या मूल्यांना इतरांच्या मूल्यांपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं व इतरांच्या मूल्यांना नाकारलं जातं, तेव्हा विविध प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, जसे किंवा निर्माण होतात ते पुढील प्रमाणे. आणि मग हे हेडिंग लिहिलं मी. आता हे हेडिंग लिहिलं आणि मग मी पुढे काय करेन, मी एक एक असे पॅराग्राफ लिहीन. एक पहिलं वर्सेस दुसरं मूल्य ते काय आहे आणि त्याचं उदाहरण काय आहे. दुसरा पॅरा, एक मूल्य विरुद्ध दुसरं मूल्य ते काय आहे त्याचं उदाहरण. असंच करून मी पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये हे लिहिलं तरी उत्तर काही चुकत नाही. पण एथिक्स मध्ये, जनरली तुमच्या जीएस मध्ये, पण स्पेसिफिकली एथिक्स मध्ये तर जास्तीत जास्त डायग्रामचा वापर करा. फक्त एक लक्षात ठेवा की एका प्रश्नामध्ये एक डायग्राम मोठी असेल तर एक डायग्राम वापरा, मोठी असेल तर. मग इथे आपण काय करू शकतो मित्रांनो, किती साधं सोपं करता येईल बघा. आपल्या इथे टेबल तयार करता येईल. कसा टेबल तयार करता येईल, काय आहे इथे, संघर्ष, कॉन्फ्लिक्ट, इथे परस्पर विरोधी मूल्य आहेत की नाही, परस्पर विरोधी मूल्य. मग याला असा टेबल तयार करा आणि याच्यामध्ये परत याचे दोन भाग करा. आणि मग इथे लिहा. बघा इथं काय लिहिलं आपण, जातीय संघर्ष, जातीय संघर्ष किंवा काही ठिकाणी त्याला सांप्रदायिक संघर्ष असंही म्हणतात. मग परस्पर विरोधी मूल्य काय आहे, गाय पवित्र मानणे आणि इथे डुक्कर निषिद्ध मानणे. मानणे. आणि असे जर मी आणखी उदाहरणं देत गेलो, जसं समजा फॉर एक्झाम्पल काय,
प्रति, एक मिनिट, अरे सांप्रदायिक, हा सांप्रदायिक, हे इथे बघा काय याच्यामध्ये लैंगिक हिंसा, लैंगिक हिंसा, पितृसत्तेचे, पितृसत्ताक मूल्य विरुद्ध स्त्रीवादी मूल्य. पुढे जागतिकीकरण विरोधी आंदोलने. एक मूल्य काय, जागतिक समाजाचा स्वीकार व प्रसार महत्वाचा. इथे स्थानिक हितसंबंध जोपासणारा किंवा अधिक महत्व देणारा, नुसता जोपासणारा नाही, प्रखर मानणारी मूल्य. पण हे एवढ्यावरती थांबायचं नाही, आपल्याला काय करायचंय, इथे असे अनेक संघर्ष सांगायचे आहेत बरं का. मग उदाहरणं घ्या, तुम्ही सिलेबस जरी आठवला किंवा तुम्ही क्षेत्र आठवले तरी तुम्हाला संघर्ष सापडतील. पहिला काय संघर्ष, एक वांशिक भेद. बघा, वांशिक भेदाच्या आधारावरती एक समुदाय असा असतो की जो स्वतःला काय करतो, श्रेष्ठ मानतो, दुसऱ्या समुदायाला तो निम्न मानतो. मग कुठलं उदाहरण देणार, रोहिंग्या मुस्लिमांचं, म्यानमार मधलं उदाहरण द्या. पुढचा काय म्हणतो, वांशिक भेद आपण घेतला, इथे जागतिक हित घेतलेलेच आहेत संघर्ष संदर्भामध्ये. पुढचा एखादा संघर्ष घ्या, कौटुंबिक स्तरावरचा घ्या, कौटुंबिक स्तरावरचा संघर्ष, कारण आपल्याला राष्ट्रीय ते जागतिक अशा प्रकारे ते जायचंय आपल्याला. कौटुंबिक स्तरावरचा एक व्यक्तिवाद, व्यक्तिवादाची मूल्य, आणि दुसरं काय, समुदाय हिताची मूल्य. मग जे काही ओल्डर जनरेशन असते ती काय करते, समुदाय हिताची मतं, समुदाय हिताची मूल्य किंवा समुदायाची म्हणजेच समूहाची, म्हणजेच काय, संयुक्त कुटुंबा पद्धतीने. आणि इकडे काय आहे, व्यक्तिवादाला की विभक्त कुटुंबाकडे, स्वतःच्या स्वातंत्र्याकडे. संघर्ष, कौटुंबिक संघर्ष, कौटुंबिक संघर्ष सांगा, वांशिक संघर्ष सांगा, जातीच्या आधारावरचा संघर्ष सांगा, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही हे आहे, रशिया आणि विरुद्ध युक्रेन यांचं जे चालू आहे सध्या, त्याला मूल्यांचं स्वरूप सांगा. की युक्रेन काय करतोय, तर नाटोमध्ये सहभागी होणार होता युक्रेन, म्हणून रशियाने काय केलं, त्याच्या विरोधात हल्ला केला. पण युक्रेनने जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे की आम्ही नाटोमध्ये का सहभागी होतोय, कारण रशियाचा जो विस्तारवादी जी भूमिका आहे, साम्राज्यवादी मूल्य आहेत, त्याचा विरोध करण्यासाठी. तर रशिया काय म्हणतोय, आमच्या स्थानिक मूल्यांना, स्थानिक अस्तित्वाला, आमच्या सॉव्हर्निटीला, आमच्या सार्वभौमत्वाला हा काय आहे, धोका आहे. आणि मग त्याच्यामध्ये डॉमिनंट कोण आहे, रशिया आहे. मग काय करा, इथे युक्रेन आणि रशिया यांचा संघर्ष. मित्रांनो, मूल्यांच्या संदर्भात सांगा, एथिकल पर्स्पेक्टिव्ह आला त्याला. रशियाच्या बाबतीत असं लिहा, काय तो काय करतोय, तो डॉमिनंट आहे म्हणून तो पहिल्या ह्याच्यात लिहा. मग तिथे काय लिहा की स्वतःच्या स्थानिक आणि वैचारिक मूल्यांना अधिक महत्व. तर तिकडे युक्रेन काय करा,
जागतिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागतिक सुरक्षेच्या मूल्यांना महत्व, संघर्ष. म्हणजे अशा पद्धतीने आता हे काय झालं, आपला पहिला भाग झाला. काय आपण एक डायग्राम काढली आहे फक्त. आता काय करायचंय, इथे आपल्याला फार एक्सप्लेन नाही करता आलं ना. कीवर्ड कुठे आहेत आपले, याच्यामध्ये कीवर्ड फारसे आपल्याला नाही टाकता आले, ते एक्सप्लेन नाही करता आलं. मग ते कीवर्ड टाकायचे आहेत. कुठले, एक टाकायचं आहे आपला ट्रस्ट, अविश्वास, विश्वास, असहिष्णुता, सहिष्णुता टाकायचंय ना. त्यानंतर मॉरल, नैतिक, अनैतिक टाकायचे की नाही. मग ते कुठे टाकलं आपण, ह्यात टाकता आपल्याला जागाच नाहीये टेबलमध्ये. मग काय करा, याच्यातले 2 किंवा 3 तुम्ही इश्यूज, ह्यातले 2 किंवा 3 तुम्ही काय करा, इश्यूज त्या ठिकाणी, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष काय करा, 2 किंवा 3 संघर्ष एक्सप्लेन करा. त्याचं विश्लेषण करा, त्याचं विश्लेषण करा. आणि मग शेवटचं आपलं कन्क्लुजन, निष्कर्ष. त्याचं तुम्ही कन्क्लुजन करा, निष्कर्ष सांगा. समजतंय. सो या पद्धतीने आपल्याला डील करायचंय. फार काही नाहीये, फक्त काय आहे, ब्रेकडाऊन करायचंय आपल्याला. आणि मी दिलेला जो तलिस्मान आहे तेवढा लक्षात ठेवायचा मात्र. कुठला, याच्या आधारावरती आपण ते करायचंय. विचारवंतांचे पासिंग रेफरन्स प्रत्येक ठिकाणी येतात. गांधीजींचं येतं, शांततेच्या संदर्भात येतं. पण अजून तुमचे फारसे विचारवंत अभ्यासलेलेच नाहीयेत तुम्ही, त्यामुळे मी त्यात फारसं तुम्हाला सांगितलं नाही. पण आपल्या प्रत्येक ठिकाणी ते देता येतं. समजतंय. तर हे या केस स्टडी बाबत जर आपण थोडंसं बघितलं तर केस स्टडी बाबत कसं आहे, तर केस स्टडी काय असते मला सांगतो थोडक्यात. तर तो भला मोठा कॉन्टेक्स्ट असतो आणि त्या कॉन्टेक्स्टला खूप विचारपूर्वक आणि सूक्ष्म पद्धतीने त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि त्याच्या आधारावर तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात, आज या ठिकाणी मी तुम्हाला केस स्टडी बाबत एक स्टोरी सांगतो की केस स्टडीला कसं डील करायचं असतं किंवा केस स्टडी मधून काय अपेक्षित असतं. ओके. आणि मित्रांनो, हे तुम्ही सुद्धा याच्यापूर्वी पाहिलेलं आहे, तुम्हाला कदाचित आठवणार नाही, फक्त मी तुम्हाला ते सांगतो. काय होतं, तुम्ही लहानपणी विक्रम आणि वेताळच्या कथा ऐकलेल्या आहेत का? विक्रम आणि वेताळच्या तुम्ही स्टोरीज पाहिलेल्या आहेत का? विक्रम आणि वेताळ ही मालिका तुम्ही पाहिली आहे का? जर ती पाहिली असेल तर मित्रांनो, वेताळ विक्रमला नेहमी केस स्टडी सांगायचा आणि विक्रम हा त्याच्यावरती नेहमी उत्तर द्यायचा. हो, सांगतो. त्यातली एक तुम्हाला कथा सांगतो. काय होतं, विक्रम जातो आपला नेहमीप्रमाणे वेताळला आणायला आणि तो वेताळला घेतो. वेताळ त्याच्या पाठीवर बसतो, पण वेताळ म्हणतो, हे बघ विक्रम, तुझ्यासोबत मी यायला तयार आहे, पण एका अटीवर. तुला माझी स्टोरी ऐकावी लागेल आणि ही स्टोरी ऐकून त्याच्यावरती मी जे प्रश्न तुला विचारेन त्याचं उत्तर तुला द्यायचं आहे. पण त्याच्या पुढे आणखी एक अट आहे, जर तुला त्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे, जर त्या प्रश्नाचं उत्तर तुला माहिती आहे आणि माहिती असून सुद्धा जर तू उत्तर नाही दिलंस तर तुझ्या डोक्याच्या ठिकऱ्या होतील आणि जर तू उत्तर दिलंस तर मी उडून जाईन, मी परत माझ्या याच्यावरती जाईन. आता काय, वेताळ त्याला एक स्टोरी सांगतो. हे विक्रम, एक राज्य असतं, एक राजा असतो, त्याचं खूप चांगलं राज्य असतं. राजा हा खूप गुणी, परोपकारी आणि त्याचं एकूणच आपल्या जनतेवर फार प्रेम आणि फार न्यायी असलेला हा राजा, त्याला कुणाचंही कष्ट कधीच पाहवत नाही. त्याच्या राज्यामध्ये सगळं काही आलबेल चाललेलं असतं. त्याच्या राज्यामध्ये एक पहिलवान असतो जो अनेक वर्षांपासून, म्हणजे अगदी लहानपणापासून ना खूप कसरत करत असतो, वेगवेगळ्या युद्ध कौशल्यामध्ये निपुण होत असतो. पण त्याचं लग्न झालं, आता कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे, पण हा मात्र दररोज तालमीत जातोय, कसरत करतोय, दंड वगैरे थोपटतोय, मस्तपैकी त्याने आपलं शरीर पिळवटून हे केलेलं आहे, पिळदार बनवलेलं आहे, युद्धकलेमध्ये निपुण आहे.
पण बायकोला हा प्रश्न पडतो की तुझ्या ह्या शरीराचं आणि तुझ्या युद्धकलेचं करू काय? जर घरात तुला 1 रुपया कधी आणता येत नाहीये तर तुझ्या युद्धकलेचं आणि ह्याचं करू काय? उलट तुला पोचण्यासाठी मला दुप्पट काम करावं लागतंय. कधी तू काम करणार? तो पहिलवान तिला म्हणतो, थांब, एक दिवस थांब, तो लवकरच येणार आहे. ज्या दिवशी तुझ्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये रुपया काय सोन्याच्या मोहरा येऊन पडतील. ती म्हणते तुझं हे खूप दिवसापासून ऐकते मी, जा उठून इथून. आता होतं काय, तो दिवस खरंच येतो. वेताळ म्हणतोय विक्रमला, तो दिवस खरंच येतोय. आणि तो दिवस म्हणजे कोणता, की जेव्हा एके दिवशी राजा आपला दरबार संपवून, ठीक आहे, राजा आपला दरबार संपवून बसला होता आपल्या महालामध्ये, तेव्हा हा पहिलवान राजाकडे जातो. हा पहिलवान राजाकडे जातो आणि राजाला त्या द्वारपाल त्याला अडवतात. ते अडवले की हा म्हणतो द्वारपालांना, जा आणि राजाला सांगा मी आलोय, मला भेटायचंय. ते म्हणतात अरे तू कोण आहे? मी आलोय काय? कोण आहे पण तू? तो म्हणतो अरे मी आलोय, जसं काही ते नाव असतं. तो म्हणतो हे नाव आहे माझं, आणि या पद्धतीने तो सांगतो आणि मग तो पुढे जातो. तो काही ऐकत नाही द्वारपाल. मग हा मोठ्याने तिथे वाद सुरू होतो. वाद सुरू झाला की जो राजा आहे त्या राजा ते ऐकून मग त्या ठिकाणी तो परत येत होता तिथे. तो म्हणतो काय चाललंय, काय झालंय? तो म्हणतो अहो मला हे द्वारपाल सोडतच नव्हते तुम्हाला भेटण्यासाठी. तो म्हणतो अरे पण झालंय काय, तुला का भेटायचंय मला? तो म्हणतो राजेसाहेब, मी इतके दिवस प्रचंड कसरत केली, खूप युद्ध कौशल्य प्राप्त केली आहेत, आणि हे सगळं कशासाठी माहिती आहे तुम्हाला? तो म्हणतो नाही माहिती. हे तुमच्यासाठी, म्हणजे मला तुमचा सर्वोत्कृष्ट अंगरक्षक बनायचंय आणि तुमच्यावरती येणारं कुठलंही संकट त्या ठिकाणी मी टाळणार. मी टाळणार, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, तुमची ढाल मीच असेन. आता राजा म्हणतो अरे असे बरेच आले रे, आणि बरेच आले, बरेच येतात, आणि बरेच जण असे म्हणतात सुद्धा, पण हे मी विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावर? तो म्हणतो घ्या, कसल्याही प्रकारची माझी तुम्ही तिथे चाचणी घ्या. राजा म्हणतो असं म्हणतोयस, ठीक आहे चला रे ह्याची टेस्ट घेऊया. आणि राजा मग त्याची चाचणी घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अवघड अवघड अवघड, इतकंच काय की राजा स्वतःच्या डोक्यावरती एक फळ ठेवतो आणि त्याला म्हणतो उडव ह्याला. आता हे फार कठीण होतं, ज्याचं संरक्षण करण्यासाठी मी आलोय त्याच्या डोक्यावरचं ते फळ उडवायचंय, हे कठीण आहे. पण पहिलवानाला आपल्या स्वतःच्या कौशल्यावरती आणि कसरतीवरती पूर्ण विश्वास होता. तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही राजेसाहेब, उभा राहा. आणि तो खरंच ते करून दाखवतो. आता मात्र राजाला संपूर्णपणे विश्वास बसतो की नाही, तू माझा अंगरक्षक होऊ शकतोस, बोल उद्यापासून तू काय कर, यायला तयार आहेस का माझा अंगरक्षक म्हणून? तो म्हणतो हो आजपासून, चल तू ये मग. पण अंगरक्षक बनणारा हा पहिलवान राजाला म्हणतो की नाही राजेसाहेब, पण हे इतके दिवस जी मेहनत केली आहे, इतके दिवस जे मी तुमच्यासाठी हे युद्ध कौशल्य केलंय, हे सगळं मोफत नाही, किंवा तुम्ही जे इतर अंगरक्षकांना पैसे देता तेवढ्या कमी मध्ये मी नाही करणार. प्रत्येक दिवसाची मी तुमच्याकडून 4 मोहरा सोन्याच्या घेणार. अरे बापरे, जिथे एक अंगरक्षक 1 सोन्याच्या मोहरेमध्ये वर्षभर काम करेल, तिथे हा प्रत्येक दिवसाच्या 4 मोहरा मागतोय. पण राजा न्यायी होता. राजाने हे ओळखलं की या माणसाची मेहनत, त्याची पात्रता ही निश्चित तेवढी आहे, ते त्याला आपण दिलं पाहिजे, त्याच्या कष्टाचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे. राजा तयार झाला, आणि राजा तयार झाला आणि तो त्याला दररोजचे 4 मोहरा द्यायला लागला. की पहिल्याच दिवशी रात्री तो जेव्हा घरी गेला, तेव्हा घरी गेल्या गेल्या त्याने बायकोला ह्या 4 मोहरा दिल्या. बायको म्हणाली कुठे चोरी केली, कुणाचं लुबाडलं तुम्ही हे? कारण इतके वर्ष त्याने काहीच आणलं नव्हतं. अगं तो म्हणतो थांब, शांत बस, कुणाची चोरी नाही केली मी, हे कष्टाने मिळवलंय. जे इतके वर्ष तुला मी म्हणत होतो ना, तो दिवस येईल, आज तो दिवस आला. आणि मग त्याने सगळी कथा आपल्या बायकोला सांगितली. बायकोला आनंद गगनात मावेना. बायकोने आज त्याला दुप्पट जे मागेल ते खाऊ घातलं, कारण 4 सोन्याच्या मोहराच्या घरात आल्या हो. आणि ह्या सगळ्यामुळे झालं काय की अख्ख्या पंचक्रोशीमध्ये ही बातमी झाली की अरे बघा, राजा हा या पहिलवानाला 4 मोहरा देतोय दररोजच्या. अनेक लोक त्याला बघायला यायला लागली.
आणि उत्सुकतेपोटी ना हे सगळं. आणि असे दिवस पुढे जात होते जात होते. दररोजच्या 4 मोहऱ्या तिजोरीतून बाहेर पडत होत्या. आणि हे सगळं त्या राज्याची धनलक्ष्मी हे मात्र सगळं पाहत होती. त्या धनलक्ष्मीला मात्र चिंता वाटायला लागली. जर राजा अशाच पद्धतीने दररोजच्या 4-4 मोहरा या पहिलवानाला द्यायला लागला तर एक दिवस असा येईल ह्याच्या तिजोरीत काहीच राहणार नाही. सगळी तिजोरी मात्र पहिलवानाच्या घरात जाऊन बसेल आणि त्यावेळेस कदाचित राजाला आपल्या पहिलवानाची सेवा करावी लागेल. नाही, याच्यावर उपाय काढला पाहिजे. आणि मग धनलक्ष्मी काय करते, देवी ती एक उपाय शोधते. एके दिवशी मध्यरात्री जेव्हा राजा झोपलाय आणि तो पहिलवान अंगरक्षक त्याचं संरक्षण करतोय, तेव्हा ती धनलक्ष्मी त्या महालाच्या अगदी बाहेर जवळ बसते आणि मोठमोठ्याने रडायला लागते, खूप मोठमोठ्याने. राजा गाढ झोपला होता, त्याला काही हे आटा कळत नव्हता. पण त्याला मात्र आवाज ऐकू आला अंगरक्षकाला. आणि त्याला असं वाटलं की नाही, काहीतरी ही भूतबाधा किंवा इतर प्रकारचं काहीतरी असू शकतं. आपल्या राजाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर राजाची झोपमोड पण झाली नाही पाहिजे. कोण आहे बघूया. तो जातो तिच्याकडे. धनलक्ष्मीने एका म्हातारीचं रूप घेतलं होतं आणि ती रडत होती. तो तिला जाऊन म्हणतो, म्हातारे रडतेय का अशी तू, काय झालंय तुला? म्हातारी म्हणते, बाबा रे, माझ्या इतक्या वर्षाच्या या आयुष्यामध्ये मला थोडंसं भविष्य कळतं आणि त्यातून मला हे समजलंय की दूरच्या राज्यामध्ये एक भला मोठा राक्षस, त्या राक्षसाला शाप दिला होता. अनेक वर्ष तो शापामुळे एका दगडामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. आता तो शापातून मुक्त झालाय आणि अनेक वर्षांची त्याची जी भूक आहे ना, ती भूक आता त्याला शांत बसू देणार नाही. आणि ती भूक त्याला मिटवायची आहे एखाद्या राजपुत्राच्या, राजाच्या रक्ताने. आणि तो आपल्या राज्यावरती चालून येणार आहे. आणि काय आहे की जर राजाला वाचवायचं असेल तर राजापेक्षा मोठा, कर्तबगार आणि असा काही एखादा दुप्पट तिप्पट आकाराचा असा कोणी असेल, जर तो आपला स्वतः गेला आणि त्याने जर त्या राक्षसाच्या तोंडी आपल्या स्वतःला दिलं तर ठीक आहे, तो राजाला सोडेल. आता हा म्हणतो काही हरकत नाही, माझा राजा जर वाचणार असेल, माझं काम आहे माझ्या राजाचं संरक्षण करण्याचं, मी जातो. मी जाणार आणि मी एकटा नाही जाणार, माझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणार. कारण आम्ही सगळ्यांनी हे राजाचं मीठ खाल्लेलं आहे, चाकरी केली आम्ही त्याची. तो आमचा राजा आहे. झालं. धनलक्ष्मीचं काम तेच होतं की काहीही करून या अंगरक्षकाला दूर करायचं. तो गेला पण हे सगळं राजा पाठीमागून ऐकत होता. राजा उठून आला होता, हे सगळं राजा ऐकत होता. आता तो जवळ येणार, कारण महालातून तो बाहेर पडून तिथपर्यंत पोहोचणार, तोपर्यंत हा घरी निघून जातो. राजाला राग आलेला असतो त्या म्हातारीचा. तो म्हणतो की हे बघ, तू हे सगळं मला सांगण्याच्या ऐवजी तू त्याला का सांगितलंस? जर राक्षस मला खाणार असेल तर त्याने मलाच खायला हवं. माझी प्रजा माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या प्रजेसाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य माझं आहे. मग माझ्यासाठी माझी प्रजा का बरं त्या ठिकाणी मरायला तयार होईल? नाही, हे चालणार नाही. आणि म्हणून राजा तो सुद्धा मग आपला पाठीमागे निघतो. पण तोपर्यंत अंगरक्षक हा पोहोचलेला असतो. त्या गुहेमध्ये पोहोचतो. तो राक्षस येतो. तो राक्षस त्या अंगरक्षकाला, त्याच्या कुटुंबाला खाऊन टाकतो. आता राजा हे पाहतोय, पण तो येईपर्यंत त्याने खाल्लेलं हे असतं. आता राजा येतो त्या गुहेजवळ आणि तो मोठमोठ्याने त्या राक्षसाला धिक्कारायला लागतो किंवा त्याला आवाहन करायला लागतो की हे राक्षसा, जर तुला भूक लागली होती आणि तू जर मलाच खाणार होतास तर तू माझ्या अंगरक्षकाला का खाल्लंस? तू माझ्या अंगरक्षकाला का खाल्लंस? तू त्यांना सोड. राक्षस म्हणतो की हे नाही जाणार, हे नाही शक्य. आता मी खाल्लंय ना, आता नाही शक्य. राजा म्हणतो असं तर माझ्या आयुष्यावर, माझ्या न्यायीपणावर, माझ्या राजा असण्यावरती हा फार मोठा दाग असेल. हे माझ्यासाठी कुठल्याही प्रकारे कौतुकास्पद बाब नाही. तेव्हा तू मला यातून मुक्त कर, तू मला सुद्धा खा. राक्षस राजाला सुद्धा खातो. गोष्ट इथे संपते. वेताळ विक्रमला म्हणतो, विक्रम आता याच्यावर उत्तर दे. याच्यावर उत्तर दे की राजाने
जे काही स्वतःला त्या ठिकाणी आपल्या अंगरक्षकाला वाचवण्यासाठी स्वतःची आहुती दिली, राजाने जो त्याग केला राज्याचा, सगळ्या गोष्टींचा, वैभवाचा, तो मोठा का अंगरक्षकाने जो त्याग केला तो मोठा? राजा ज्याने आपल्या अंगरक्षकाला पगारीवर ठेवलं होतं, नोकरीवर ठेवलं होतं, राजा नसता गेला तरी चाललं असतं, कारण अंगरक्षक जो आहे तो पगार घेत होता, पण तरी राजाने केला. मग राजा श्रेष्ठ आहे का? राजाचा त्याग मोठा आहे का? का जो अंगरक्षक आहे तो अंगरक्षक संरक्षणाचे पैसे घेत होता, पण संकट कुठे आलंच नव्हतं, पण तरी सुद्धा अंगरक्षक गेला. संकटाच्या पूर्वीच संकटापासून वाचवण्याचे ते पैसे होते, संकट येऊच नाही याचे पैसे नव्हते. मग त्याचा त्याग मोठा आहे का? विक्रम, जर उत्तर तुला माहिती असेल आणि जर तू ते नाही दिलंस तर तुझ्या डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. लक्षात घे. आणि मला माहितीये तुला उत्तर माहितीये. बोल विक्रम, बोल. चला सांगा, माझ्या समोर तुम्ही सगळेजण विक्रम आहात, बोला, याच्यावर उत्तर द्या. द्या उत्तर. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.